नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत. दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कथा आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराची आहे. ही घटना 2015ची आहे. विजयवाडा विद्यापीठात सौम्या शर्मा शिकत होती. सामान्य कुटुंबातील सौम्याचे स्वप्न हे होते की ती पुढे जाऊन प्राध्यापक व्हावे. यासाठी तिने अभ्यासात कसूर सोडले नाही आणि PhD पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण मग असं काय झालं की तिचे स्वप्न साकार झाले नाही? हाच प्रश्न सर्वात मोठा राहिला. इंटरमिडिएटनंतर सौम्या आपल्या कारकिर्दीला पुढे नेण्याची इच्छा करत होती. तिला चांगला व्यावसायिक कोर्स करायचा होता, पण तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नव्हती. सौम्याचे वडील रमेश शर्मा आंध्र प्रदेश परिवहन निगममध्ये कंडक्टर होते. मिळणाऱ्या पगारातून घर चालत असे आणि मुलांचे शिक्षण होत असे. सौम्याव्यतिरिक्त घरात 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. मोठी मुलगी लग्न झालेली होती. जेव्हा वडिलांनी स्पष्ट सांगितले की ते व्यावसायिक कोर्स करू शकत नाहीत, तेव्हा सौम्याने खूप विचार केला. शेवटी तिने ठरवले की ती विजयवाडा विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करेल. तिथे प्रवेश मिळणे सोपे नव्हते, पण सौम्याने मेहनत केली. तिने प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाली. या मेहनतीचाच परिणाम होता की तिला BA प्रवेश परीक्षेमध्ये प्रवेश मिळाला आणि आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी सौम्याला नावाजलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळाल्यावर ती खूप खुश झाली. राहण्यासाठी तिला महिला छात्रावासात खोलीही मिळाली. तिची स्वप्ने मोठी होती, म्हणून ती मन लावून अभ्यास करू लागली. खोलीही मिळाली आणि नंतर सुरुवातीला सर्व काही ठीक चालले. याच दरम्यान विद्यापीठातील एका प्राध्यापकाशी सौम्याची ओळख झाली. हळूहळू दोघांचे संवाद वाढले आणि भेटीही होऊ लागल्या. कालांतराने दोघे जवळ आले. मग अचानक काय झाले कोणास ठाऊक. एके दिवशी सौम्याने त्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप करून विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. कशी तरी ही बात माध्यमांपर्यंत पोहोचली आणि सौम्या शर्मा हे नाव अचानक चर्चेला आले. जेव्हा सौम्याच्या आईवडिलांनी माध्यमांमधील बातम्या पाहिल्या, तेव्हा ते खूप चिंतित झाले. त्यांनी फोन करून सौम्याकडून संपूर्ण माहिती विचारली. नंतर विद्यापीठ प्रशासनाने दोघांमध्ये समझोता करून दिला आणि प्रकरण तिथेच दडपून टाकले. तरीही विद्यापीठात सौम्याची ओळख वेगळ्या प्रकारे बनू लागली. विद्यार्थी तिला वेगळ्या दृष्टीने बघू लागले. 8 मे 2015 रोजी सौम्याच्या भावाने तिला फोन केला, पण फोन बंद आला. त्यामुळे पुन्हा प्रयत्न केला गेला, पण संपर्क होऊ शकला नाही. पुढील 3 दिवस सौम्याचा फोन बंदच राहिला. यामुळे कुटुंबीय खूप चिंतित झाले. शेवटी 11 मे रोजी सौम्याचे कुटुंबीय गुंटूरहून विजयवाडा येथे आले. सौम्याच्या फ्लॅटचा पत्ता त्यांना माहिती होता, म्हणून ते तिथेच गेले. फ्लॅटवर पोहोचल्यावर बाहेर कुलूप लावलेले होते. शेजाऱ्यांकडून चौकशी केली, पण कोणतीही स्पष्ट माहिती मिळाली नाही. यानंतर कुटुंबीय थेट सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनवर गेले. तिथे इन्स्पेक्टर सूर्यकांत यांना भेटून संपूर्ण प्रकरण सांगितले. सौम्याचे अपहरण झाले असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सौम्याच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. 12 मे रोजी पोलीस सौम्याच्या फ्लॅटवर पोहोचले. दाराजवळ गेल्यावर तेथून तीव्र दुर्गंधी येत होती. फ्लॅटमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे आसपासचे लोक आधीच त्रस्त होते. पोलिसांनी कुलूप तोडले आणि आत गेल्यावर पलंगावर सौम्याचे प्रेत पडलेले आढळले. हे पाहून कुटुंबियांची चीख निघाली. पलंगावर रक्ताचे डाग होते. सौम्याच्या मानेच्या भागावर खोल वणके दिसत होती आणि डोक्यावरही जखम होती. परिस्थिती पाहता स्पष्ट होते की तिच्यासोबत काहीतरी भयानक घडले आहे. पोलिसांनी शेजाऱ्यांकडून चौकशी केली आणि नंतर शवपरीक्षणासाठी प्रेत पाठवले. या दरम्यान मृत सौम्याच्या वडिलांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला. तो व्यक्ती या प्रसंगी सहानुभूती दाखवण्यासाठी वडिलांबरोबर उभा होता. दुसरीकडे जेव्हा त्या व्यक्तीला कळाले की त्यावर हत्येचा आरोप करण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा तो आपल्या नातेवाईकांसह स्वतः पोलीस स्टेशनवर आला. त्याने पोलिसांना स्पष्ट सांगितले की या प्रकरणाची त्याला काहीही माहिती नाही आणि त्याला निराधार फसवण्याचा प्रयत्न होत आहे. सौम्याच्या कुटुंबियाबरोबर हरवेळी लागलेला असणारा तो व्यक्ती त्याचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटू लागले. तो आवश्यकतेपेक्षा जास्त जवळीक दाखवत होता, म्हणून पोलिसांना त्यावर शंका आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खटला लवकर सोडवण्याचे आदेश दिले. दबाव वाढल्यावर पोलिसांनी तपास वेगवान केला. सौम्याच्या मोबाईलची कॉल तपशील काढल्यावर असं दिसून आलं की एका नंबरवर त्याचे सर्वाधिक संभाषण होत असे. तो नंबर त्या संशयित व्यक्तीचा होता. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकशीसाठी अटक केली. पोलिसांच्या पकडीत आल्यावर त्याचे होश उडाले. त्याला संपूर्ण भरवसा होता की तो या खटल्यात दुसऱ्या व्यक्तीला फसवू शकेल. त्याने सौम्याच्या वडिलांना आणि भावाला देखील दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध भडकावले होते. यामुळे कुटुंबियांना सुरुवातीपासूनच त्या दुसऱ्या व्यक्तीवर संशय होता. पण जेव्हा प्रकरण उलटे पडताना दिसले, तेव्हा तो व्यक्ती घाबरला. पोलिसांनी कडक चौकशी केल्यावर तो कोसळला आणि त्याने सत्य कबूल केले. त्याने सांगितले की सौम्याची हत्या त्यानेच केली होती. तरीही त्याने हेही सांगितले की तिचा वध करण्याचा त्याचा हेतू नव्हता. त्याच्या म्हणण्यानुसार तो सौम्यावर प्रेम करत होता आणि तिच्यावर खूप पैसे खर्च करत होता. त्याला शंका होती की सौम्याचा दुसऱ्या कोणाशी संबंध असू शकतो. याबाबतीत दोघांमध्ये वाद झाला. रागात तो आपला संयम हरवला आणि सौम्याची मान दाबली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
त्याच्या सूचनेनुसार पोलिसांनी सौम्याचे टॅबलेट, फ्लॅटच्या चाव्या, ATM कार्ड आणि 2 सिम कार्ड जप्त केले. चौकशीदरम्यान जी कथा समोर आली ती काहीशी अशी होती. वडील रमेश शर्मा कसा तरी सौम्याचे लग्न करू इच्छित होते. यासाठी त्यांनी तिला योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. एका नातेवाईकामार्फत सौम्यासाठी मुलगा सापडला. सांगितले गेले की मुलाचे नाव अजय मेनन आहे, जो हैदराबादचा रहिवासी आहे आणि पुण्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. वडील मुलगा पाहण्यासाठी हैदराबादला गेले. त्यांना अजय आवडला. दोन्ही बाजूंनी चर्चा झाली आणि सौम्याचे लग्न अजय मेननशी ठरवण्यात आले. ठरल्यानुसार दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर सौम्या आपल्या पतीसोबत पुण्याला गेली. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सौम्या आनंदी होती. तिला वाटले की आता तिच्या आयुष्यात प्रेम आणि समाधान येईल, पण तसं झालं नाही. हळूहळू घरात तणाव वाढू लागला. लहान सहान गोष्टीवर भांडणे होऊ लागली आणि नात्यात कडवटपणा आला. परिस्थिती अशी झाली की एकत्र राहणे कठीण वाटू लागले. शेवटी सौम्याने माहेरी परत येण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या घरी आल्यावर ती पुन्हा आपल्या अभ्यासात रमली. अजयशी तिचा घटस्फोट झाला का नाही हे स्पष्ट झाले नाही, पण इतके नक्की समजले की अजय मेनन देश सोडून दक्षिण अमेरिकेत स्थायिक वास्तव्य करत होता. प्रथम एका प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप आणि नंतर लग्नाचे तुकडे होणे या दोन्ही गोष्टींनी सौम्याला आतून हादरवून सोडले होते. तिला खोल धक्का बसला, पण काही काळानंतर ती स्वतःला सावरू शकली. पुन्हा अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली. विद्यापीठात परत आल्यावर तिने असामान्य विद्यार्थिनीच्या हक्कासाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली. ती मोकळेपणाने आपले मतं मांडू लागली. हळूहळू विद्यापीठात तिची ओळख एक मजबूत आणि निसंकोच मुलगी म्हणून होऊ लागली. BA पूर्ण केल्यानंतर सौम्याने त्याच विद्यापीठातून मराठीत MA केले. तिचे स्वप्न अजूनही प्राध्यापक व्हायचे होते. यामुळे ती चांगले गुण मिळवण्यासाठी खूप मेहनत करत असे. विद्यापीठात तिचे अनेक मित्र होते, पण सर्वांच्याशी तिचे नाते फक्त अभ्यासापुरते मर्यादित होते. ती नेहमी मर्यादित राहून बोलायची आणि कोणत्याही प्रकारची गैरसमज निर्माण होऊ देत नसे. एखाद्या नातेवाईकाच्या लग्नात सौम्याची एका तरुणाशी ओळख झाली. तो तरुण बराच श्रीमंत होता आणि एका रेस्टॉरंटचा मालक होता. लग्नानंतर दोघांच्यात फोनवर बोलणी होऊ लागली. हळूहळू मैत्री वाढली आणि नंतर ते हॉटेलमध्ये भेटू लागले. तो तरुण हॉटेलमध्ये सौम्याला चांगले खाऊ घालत असे आणि महागड्या भेटवस्तूही देत असे. सौम्याला अशाच आरामातील जीवन आवडत होते. यामुळे दोघांच्या भेटींची साखळी चालूच राहिली आणि नाते हळूहळू खोल गेले. पण एके दिवशी सौम्याला कळाले की तो तरुण आधीच लग्न झालेला आहे. हे जाणून तिच्या स्वप्नांचे घरटे कोसळले. तिने ही गोष्ट आपल्या एका जवळच्या सखीला सांगितली. सखीने तिला समजावून सांगितले की धर्माप्रमाणे त्या तरुणाला 3 लग्ने करता येतात. हे बाब सौम्याच्या लक्षात आली आणि तिने स्वतःला या नात्यासाठी मनावर घेतले. सौम्याला वाटू लागले की जर ती त्या तरुणाशी लग्नाबद्दल बोलली तर कदाचित तिला दुसरी पत्नी म्हणून तो स्वीकारेल. त्याच्याशी नजिकी वाढल्यानंतर त्याने आपल्या पत्नीशी वर्तनही बदलले होते. पत्नीला शंका आली तेव्हा तिने कारण शोधण्यास सुरुवात केली. जेव्हा तिला कळालं की तो तरुण सौम्या नावाच्या मुलीबरोबर फिरत आहे, तेव्हा घरात भांडणे सुरू झाली. पत्नीने स्पष्ट सांगितले की हे सर्व आता चालणार नाही. सौम्यामुळे त्या तरुणाच्या घरी रोज तंटे राहू लागले. वारंवारच्या भांडणांनी तो त्रासलेला होता. त्याला वाटू लागले की जर हेच चालू राहिले तर त्याचे लग्नित जीवन बिघडेल. घरच्यांनीही त्याला सौम्यापासून दूर राहण्यास सांगितले. म्हणून त्याने हळूहळू सौम्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली. पण ही गोष्ट त्याने सौम्याला स्पष्ट सांगितली नाही. दुसरीकडे सौम्या त्याला मनापासून चाहू लागली होती. तिला वाटले होते की आता बात लग्नापर्यंत पोहोचेल. जेव्हा तिने लग्नाची गोष्ट काढली तेव्हा त्या तरुणाने स्पष्ट नकार दिला. त्याने सांगितले की तो आधीच लग्न झालेला आहे आणि काहीच करू शकत नाही. हे ऐकून सौम्याला खूप वाईट वाटले. तिला वाटले की त्या तरुणाने तिच्याशी नाते जोडताना काही विचार केला नाही आणि आता माघार घेत आहे. शेवटी त्या तरुणाने स्पष्ट केले की तो लग्न करणार नाही. या सर्वांनंतर सौम्याला वाटू लागले की तिच्यासोबत फसवणूक झाली आहे आणि आता तिचा फक्त वापर केला गेला आहे. सौम्याचे बदललेले स्वरूप पाहून तो तरुण घाबरला. त्याने मनातच सौम्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान सौम्याचे निकाल आले. तिने MA प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. ही तिच्यासाठी मोठी गोष्ट होती. आता तिचे पुढचे स्वप्न PhD करण्याचे होते. यासाठी ती मन लावून तयारी करू लागली. मेहनतीचा परिणाम असा झाला की तिने प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर ती संस्कृत विभागाच्या प्राध्यापक आर्यन देशपांडे यांच्यासोबत संशोधन करू लागली. तिचे संशोधनाचे विषय होते प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यातील मध्यमवर्गीय जीवन आणि परिस्थिती. सौम्या पूर्ण लग्नाने काम करत होती. तिची मेहनत पाहून प्राध्यापक देशपांडेही तिच्यावर खुश होते. त्या तरुणावरती नाराज असली तरी अभ्यासासाठी पैशाची गरज होती. PhDचे शिक्षण खूप खर्चिक होते. कधीकधी जेव्हा त्या तरुणाशी भेट होत असे तेव्हा तो तिची मदत करायचा. पण आता त्याचे नाते पूर्वीसारखे राहिले नव्हते. ना पूर्वीच्या बोलण्याचा उबदारपणा होता, ना तीच निकटता. सर्व काही बदलले वाटू लागले. तरीही ती त्याला भेटत असे कारण तिची मजबुरी होती. त्या तरुणाच्या विश्वासघाताची जाणीव तिला हरवेळी चटका मारत राहत असे. ती समजू शकत नव्हती की आपला दुःख कोणाला सांगावे. तिचे अनेक मित्र होते, पण कोणीही इतके जवळचे नव्हते की ज्याच्यासमोर ती मोकळेपणाने रडू शकेल. या दरम्यान वर्षे 2010 ते 2012 विद्यापीठात विद्यार्थी संघाची निवडणूक होणार होती. सौम्याने ठरवले की ती ही निवडणूक लढवेल.
चर्चेत राहण्यासाठी तिने अध्यक्षपदासाठी नामांकन भरले. विद्यापीठात अध्यक्षपदासाठी लढणारी ती एकमेव मुलगी होती. यामुळे माध्यमांमध्ये तिचे नाम येऊ लागले. ती चर्चेत राहू लागली. सौम्याला वाटत होते की जर ती निवडणूक जिंकली तर संपूर्ण विद्यापीठात तिचा दबदबा राहील. पण तसं झालं नाही. ती निवडणूक हरली. या पराभवाला तिने आपल्या आयुष्यातील मोठा पराभव मानले. तिला वाटू लागले की ती प्रत्येक ठिकाणी हारत चालली आहे. आता तिला एका अशा मजबूत आधाराची गरज भासू लागली जो अवघड वेळी तिच्यासोबत उभा राहील. याच दरम्यान जीवनाने पुन्हा एकदा करवट बदलली आणि तिची ओळख एका जमीन दलालाशी झाली. तो जमीन दलाल विजयवाडा शहरातील एडीए कॉलनी शाजमाल येथील रहिवासी होता. त्याचे लग्न सुमारे 11 वर्षापूर्वी झाले होते आणि तो 3 मुलाचा बाप होता. सौम्याशी भेट झाल्यानंतर त्याने तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान सौम्याचे संशोधनही पूर्ण झाले आणि तिला PhDची पदवी मिळाली. PhD संपताच तिला छात्रावास सोडावा लागला. नोकरी मिळेपर्यंत ती विजयवाडामध्येच राहावे असं तिला वाटत होतं. पण अडचण अशी होती की छात्रावास सोडल्यानंतर ती कुठे राहील. याबाबतीत तिने त्या जमीन दलालाशी बात केली. त्याने प्रयत्न करून तिला सिव्हिल लाईन्स भागातील अलहमद अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने दिला. सौम्याला आशा होती की PhD नंतर तिला लवकरच चांगली नोकरी मिळेल. पण तसं झालं नाही. तिने अनेक ठिकाणी प्रयत्न केले, धावपळ केली आणि तरीही तिला नोकरी मिळाली नाही. ज्या स्थिर जीवनाच्या शोधात ती होती ते तिला मिळत नव्हते. वर्ष 2014मध्ये ती त्या जमीन दलालासोबत लेक्चररची परीक्षा देण्यासाठी नागपूरला गेली. जेव्हा निकाल आला तेव्हा ती परीक्षेत अनुत्तीर्ण झाली. सौम्या आणखी निराश होत चालली होती. घरापासून एकटी राहून ती अनेक समस्यांना तोंड देत होती. जो जमीन दलाल थोडाफार खर्च उचलत असे कारण तो सौम्यावर प्रेम करत होता. तरीही सौम्याची त्याच्याशी निकटता असली तरी ती त्याबद्दल फारशी गांभीर्याने विचार करत नव्हती. बराच विचार करून सौम्याने BTC करण्याचा निर्णय घेतला. तिला वाटले की BTC केल्यानंतर नोकरी मिळणे निश्चित होते. याच विचाराने तिने हिंगोली येथे BTC प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. आता तिला वाटू लागले होते की कदाचित तिची मंजिल आता फार दूर नाही. तो जमीन दलालच रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या बाईकवरून सौम्याला बस स्थानकापर्यंत सोडायचा आणि तिथून घेऊन यायचा. तो प्रत्येक प्रकारे तिची मदत करत होता आणि तिच्या हृदयात आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्याने सौम्याला एक टॅबलेट भेट दिले. पत्नी आणि मुले असतानाही तो जमीन दलाल सौम्याबरोबर आपली वेगळी दुनिया बसवू इच्छित होता. पण सौम्या त्याच्याबद्दल काय विचार करते हे त्या जमीन दलालाला स्पष्ट माहिती नव्हते. सौम्याच्या आयुष्यात यापूर्वी जे काही घडले होते त्यामुळे ती अनेक वेळा खूप निराश होत असे. जी स्वप्ने तिने आपली इच्छा बनवली होती ती तिला कुठेच दिसत नव्हती. तिला वाटू लागले होते की तिची मेहनत आणि आशा सर्व वाया जात आहेत. विद्यापीठाच्या दिवसातील सहकारी आता तिच्या आयुष्यात नव्हते. जे नवे मित्र झाले होते त्यावरही ती पूर्ण विश्वास ठेवू शकत नव्हती. ती समजू शकत नव्हती की कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे. जुन्या मित्राशी ती कधीकधी भेटत असे पण आता त्या भेटीमध्ये पूर्वीसारखे बोलणे राहिले नव्हते. त्या जमीन दलालाची ही स्थिती विचित्र झाली होती. त्याला माहीत होते की सौम्या अजूनही त्या जुन्या मित्रांशी भेटते आणि त्यांना पूर्णपणे सोडू शकत नाही. ही बात त्या जमीन दलालाला आतून त्रास देणारी होती. तो इच्छित होता की सौम्या त्या जुन्या मित्रापासून पूर्ण दूर व्हावी आणि तिचा कल फक्त त्याच्या दिशेनेच असावा. त्या जुन्या मित्राचे नाम येताच सौम्याच्या मनात राग भरत असे. तिला वाटत होते की त्या जुन्या मित्राने तिच्यासोबत फसवणूक केली आहे आणि ती त्याच्याविरुद्ध काहीही करू शकत नाही. याच विचारात ती त्या जमीन दलालाच्या बोलण्यात आली. तो जमीन दलाल तिला त्या जुन्या मित्रांच्या विरुद्ध पावले उचलण्यासाठी उद्दीपित करत राहिला. शेवटी 20 जानेवारी 2015 रोजी सौम्याने सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनवर त्या जुन्या मित्राविरुद्ध तक्रार नोंदवली. बदनामीच्या भीतीने तो जुना मित्र घाबरला. नंतर प्रकरण पैशावर मिटवले गेले आणि सौम्याने त्याच्याकडून 5 लाख रुपये घेऊन समझोता केला. इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर सौम्याचे वर्तनही बदलून गेले. तिची इतर लोकांशीही मैत्री होऊ लागली. हे सर्व पाहून त्या जमीन दलालाला शंका येऊ लागली. त्याला वाटू लागले की सौम्या आता त्याच्याशी कमी बोलते आणि इतर लोकांशी जास्त जोडली जाते. त्या जमीन दलालाला हेही जाणू लागले की सौम्या त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला शंका होती की सौम्याचा कोणाशी तरी संबंध असू शकतो. यामुळे तो अस्वस्थ राहू लागला. तो सौम्याच्या मित्रांबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून इच्छित होता. सौम्याचे टॅबलेटही त्या जमीन दलालाच्या शंकेचे कारण बनले. तो अनेक वेळा ते तपासण्याची इच्छा करत असे पण सौम्याने कधीही त्याला ते टॅबलेट दिले नाही. ही बात त्या जमीन दलालाला आणखीच खटकू लागली आणि त्याच्या मनात सौम्याबद्दलचा संशय आणखी वाढत गेला. 8 मे 2015ची संध्याकाळ. तो जमीन दलाल सौम्याला विजयवाडा बसस्थानकावरून तिच्या फ्लॅटवर घेऊन पोहोचला. प्रवासाच्या थकव्यामुळे सौम्या पलंगावर पडली. त्याच दरम्यान त्या जमीन दलालाने पुन्हा तिच्या टॅबलेटबद्दल बात काढली. त्याला शंका होती आणि तो टॅबलेट पाहू इच्छित होता. सौम्याला ही बात अजिबात आवडली नाही. त्याची शंका करणे तिला वाईट वाटले पण तिने स्पष्टपणे सांगितले की तिला शंकेचे लोक आवडत नाहीत. बात वाढत गेली आणि दोघांमध्ये वाद झाला. सौम्याने स्पष्ट केले की तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा हक्क त्या जमीन दलालाला नाही. हे सर्व ऐकून तो जमीन दलाल आपला संयम हरवला. सौम्याच्या बोलणे त्याला चिभू लागले.
रागात त्याने सौम्याला पकडून झटकले. सौम्यानेही त्याला धक्का दिला, ज्यामुळे तो जमीन दलाल आणखी भडकला. रागात त्याने दोन्ही हातांनी सौम्याची मान दाबली. काही क्षणातच सौम्या बेशुद्ध होऊन पलंगावर कोसळली. तिची अवस्था पाहून तो जमीन दलाल घाबरला. त्याला भीती वाटू लागली की जर सौम्या जिवंत वाचली तर ती त्याला तुरुंगात पाठवेल. याच भीतीमुळे त्याने जवळ पडलेल्या एका जड वस्तूने तिच्या डोक्यावर अनेक प्रहार केले. जेव्हा त्याला खात्री पटली की सौम्याचा मृत्यू झाला आहे, तेव्हा त्याने तिचे पर्स तपासले आणि ATM कार्ड काढून घेतले. सोबत टॅबलेट आणि मोबाईलही आपल्या जवळ ठेवले. यानंतर तो फ्लॅटमधून बाहेर पडला आणि जाताना दारावर कुलूप लावून निघून गेला. चौकशीनंतर पोलिसांनी त्या जमीन दलालाला तुरुंगात पाठवले. आणि आजची दुसरी कथा महाराष्ट्रातील नागपूर शहराची आहे.